नगरपालिकेनं आपण काम कशाचं दिलंय? त्याला कचरा उचलायचं. तू तुझ्या गाडीत काय बी टाकून आणशील त्याला आम्ही म्हणायला का आण म्हणून? सरची घे, मजी घे, या सरची घे, सगळ्याची घे. हे धान्य होय का सर? तुम्ही मला सांगा. अहो सर हे धान्य आहे का मला तुम्ही सांगा सर. हे कोणतं धान्य म्हणतात त्याला? नाव सांगा. अहो हे सळतं आता पाण्याने लोकांचं. हो हे कोणतं बरं सांगा ना सर. हे कोणतं धान्य आहे? कॉल करतो यार वारंवार. हे धान्य कशाचं आहे सर? सांगा यांनी आता. डम्पिंगला सळलेलं धान्य आहे. ते ग्लोव्ज मध्ये हातच गेले. ग्लोव्ज मध्ये हात हे सुक्क सोयाबीन, हे वल्ल सोयाबीन. सोयाबीन खाते का सर माणूस घरी? ते आपण खातो का सांगा सर मला. हे अन्नधान्य म्हणाले त्यांनी, मान्य आहे मला अन्नधान्य. हे अन्नधान्य घरात खायचं अन्नधान्य आहे की शेतीचं अन्नधान्य आहे? हे कोणतं अन्नधान्य आहे यांनीच सांगा मला. हे खायचं आहे का? तुम्ही खाता का सर? हे फेकायचं आहे की? हो सर हे खायचं आहे की फेकायचं आहे हे सांगा मला. फेकायचं आहे. कोणतं अन्नधान्य आहे हे? सळून गेलेलं काय आहे याला? काय म्हणतात सांगा. पंचनामा करा की त्याचा. सळून गेलेलं वेस्टेज लोकांनी करा. सडून गेलेलं वेस्टेज हे खायचं आहे का सर? तुम्ही मला सांगू शकता. एक पोतं, दोन पोतं. हे सर काढ तिकडे म्हणजे पोते काढा पटपट. हे प्लायवूडचे तुकडे, हे पोते. चला सर पोलीस स्टेशनला चला. हे बायोमेडिकल वेस्टेज कसं काय आलं ह्याच्यामध्ये? दवाखान्यात मेडिकल वेस्टेज कसं काय आलं ह्याच्यात? बायोमेडिकल वेस्टेजची वेगळी प्रोव्हिजन केलेली आहे. एखाद्या लेबरला लागलं, त्याला HIV PHIV झालं, मेलं, नगरपालिकेचे कर्मचारी त्याला जबाबदार कोण आहे? बघा ना, उचका ना त्याला. काठी द्या, मी उचकितो. खोटा बाळा त्याला लात मार. टाका बाजूला टाका. हे पोतं वडा मामा जरा बाजूला. बाहेर तसे करू नका. इकडे घेऊन उंचला त्याला. काय आहे बघा त्याच्यात काढा. हा हे नगरपालिकेचे नव्हते, दवाखान्याचे आहेत सगळे. हा बरोबर आहे ना? हे हॉस्पिटलचं आहे. हो बोलतो. हे इकडे या तुम्ही. हे इकडे या. हे काढा. आलो तसं सगळं काम करून पूर्ण जातो ना. याला काढ. याला उचको मामा. याच्या खाली पोते आहेत काढा. बायोमेडिकल वेस्टेज तुम्ही भरून आणायला कसं जमते? याच्यामध्ये बायोमेडिकल वेस्टेज भरून आणायला. हे काढा बाहेर काढा. हे काढा ना बाहेर तुम्ही. हो बोलतो. हो हे काढा पहिले बाहेर काढा. काढा बाहेर ते. हे काढा. ते काढा. त्याच्या खाली पोते गेले. थोडे आणा. 2 माणसं बोलावं. बेजार करू नका मला. पटपट आणायचं. ओढा ते पोतं ओढा. हे पोतं खोला. काढा बाहेर टाका. माती आहे. कसं काय आली माती याच्यामध्ये? मातीचे पोते तुम्ही कचऱ्याच्या गाडीत कसं आणल्या? खाली करा त्याला तिथं. हे आपल्या महानगरपालिकेच्या कचऱ्यामध्ये मातीचं पोतं आहे. याच्यामध्ये चक्क भुसा भरून आणलेला आहे आणि याच्यामध्ये सगळी माती, कडधान्य, हे वजन वाढवण्यासाठी पोतं भरून आणलेलं आहे. काढ रे बाहेर. हा महानगरपालिकेचा कचऱ्याचा खेळ आहे. हे नगरपालिकेचं काम नाही आहे उचलायचं. आपण नगरपालिकेला कचरा उचलण्याचं काम दिलेलं आहे आणि हा जो कॉन्ट्रॅक्टर काम करतो हे नगरपालिकेचं कचरा उचलण्याचं काम करतो. जे काय माती उचलायचं काम या नगरपालिकेचं नाही आहे. हे आपण चोरी आता लाईव्ह मध्ये पकडलेली आहे. हे इकडे ते ओढ सगळा पसरा. हे एक पोतं नाही, अशा हजारो पोते या कचऱ्याच्या माध्यमातून
जे 100 कोटी रुपयाचं टेंडर होतं ते आता थेट 300 कोटीवर गेलेलं आहे आणि त्या 300 कोटीचा घोळ जो आहे तो या कचऱ्यामध्ये दबलेला आहे आणि जो काही कचरा येत आहे महापालिकेमध्ये त्याच्या अशा कचऱ्यांच्या प्रत्येक गाडीमध्ये कित्येक पटीने मातीचे पोते भरून आणले जात आहेत वजन वाढवण्यासाठी। याच्यामध्ये कमीत कमी या कचऱ्यामध्ये 4 ते 5 पोते आहेत। आता आपण पूर्ण पोते काढणार आहोत। मामा हे पसरा पूर्ण ठीक आहे, ते काढा बाहेर। त्या पोत्यात काय दाखवा। हे झाडपाला कचरा ह्याच्यामध्ये भेटलेला आहे। काढा भैया, ते फावडेवाला कुठं आहे मामा? पसरा त्याला, पलीकडून ओढा, तिकडून अलीकडून ओढा। इथंच 3 पोते आहेत खाली। इथून घ्या, इथून पसरा रे भाई, दोघं मिळून पटपट पसरा याला। ती गाडी कुठे गेली? घेतला नंबर, गाडी कुठे आहे? ए ते टेम्पो कुठे गेलाय? हा मटेरियल टाकून टेम्पो फरार झालेला आहे। आता इथं ज्या टेम्पोने माती खाली केली तो टेम्पो इथून फरार झालेला आहे, परंतु आपल्याकडे मोबाईलमध्ये त्याचा नंबर, व्हिडिओ शूटिंग, ड्रायव्हर, त्याची सगळी फोटो वगैरे आलेली आहे, त्यामुळे काळजी करायचं काम नाही। आता आपल्याकडं इथं सगळा सविस्तरपणे आपण या कचऱ्याचा पंचनामा करतो आहोत। त्याच्यामध्ये बायोमेडिकल वेस्टेज मोठ्या प्रमाणामध्ये आणण्यात आलेले आहे। हे झाडाच्या फांद्या, माती, याच्यामध्ये विविध प्रकारचा कचरा, सुटकेस,